खासदार हेमंत गोडसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। नाशिकच्या जागेचा शिवसेनेकडेच राहील। मुख्यमंत्र्यांनी गोडसेंना आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। येत्या 5 वर्षात मोफत रेशन, 3 कोटी गरिबांना घरं, तर आयुष्मान योजनेच्या व्याप्तीचं आश्वासन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शहा आज भंडाऱ्यात। भंडाऱ्यातल्या साकोलीत शहांची सभेवर मात्र पावसाचं सावट। सांगलीतून विशाल पाटील लोकसभा लढवण्यावर ठाम। मंगळवारी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेस चिन्हावर लढण्याचा निर्णय न झाल्यास अपक्ष लढणार। धैर्यशील मोहिते पाटलांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश, तर 16 एप्रिलला माढा लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज। वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार, विजयसिंग मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये एकत्र। मोहित्यांच्या घरी स्नेहभोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन, तर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। अवकाळीमुळे विदर्भामध्ये हजारो हेक्टरवरील फळबागांचं नुकसान। गारपिटीनं हातातोंडाशी आलेला घास हिसकावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।